साईन गाडी आहे त्याची चावी या ठिकाणी भेटलेली आहे। दयारी शशी दयारी यांनी या ठिकाणी चावी आणून दिलेली आहे। त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि गाडीचे मालक असतील त्यांनी प्यायचा बॉक्स घेऊन यायचे या ठिकाणी साठी मारा कराल उजव्या हाताने तांब्याच्या खेळाडूची गाडी होती ती ते चावी घेऊन टार्गेट मोठा असा डोंगर ठेवलाय 30 चेंडू मध्ये 36 चेंडू मध्ये 87 धावांचा टार्गेट सोनोवे संघाने पेरवण संघासाठी दिलेले। पहिला चेंडू टाकण्यासाठी पहिली गेंद टाकण्यासाठी प्रमोद दत्तासाठी तयार दत्ता पाहूया दत्ता आपल्या संघासाठी काय करतो। पहिला चेंडू उंच असा उडालेला चेंडू पाहू इथे खेळ होतोय काय आणि इथं मात्र काही गरज नसताना मात्र इथं झेल दिला गेला आणि महत्वाचा असा मोरा दत्ता सवले कॉमेंट्री बॉक्स मध्ये परत येतोय। सर्कल मध्ये घेतला झेल गणेश 999 नंबरचा जर्सी घालून हा जातोय तो गणेश प्रमोदला पहिल्या चेंडूवरती भेटलेलं हे गवगवीत असं यश पाहूया। प्रमोद तो गणेश त्याच पद्धतीचा बॉल पुन्हा त्याच फिल्डरकडे हलकासा असा खेळून काढलेला चेंडू बॅटला चाटून जातोय आकाशकडे। आकाश मात्र सुंदर असं या ठिकाणी शतक खेळ टिपला आणि दुसराही चेंडू आकाशकडेच। पुन्हा एकदा प्रमोद टू गणेश उत्कृष्ट बॉल पूर्ण बीट झाला बॅटच्या पट्ट्यात बॉल येत नाही निर्धाव बॉल जातोय। संख्या खातही खोललं गेलं नाही या ठिकाणी अजून पेरवण संघाचं आतापर्यंत मात्र 3 चेंडू सुरक्षित टाकून झालेले प्रमोद यांचे। पुन्हा एकदा प्रमोद गणेशसाठी पूर्ण या ठिकाणी मात्र संघाचं अवांतर धावांनी खातं खोललेले दोन्ही हात समांतर हे रन भेटतो। अवांतर संघाची धाव संख्या 1 ने या ठिकाणी वाढली गेली। पुन्हा एकदा प्रमोद सुंदर असा बॉल पूर्ण बीट झाला आणि या ठिकाणी मात्र मधली एसटी उकडून काढली मधला स्टंप उकडून काढला। गणेशचा यॉर्कर बॉल टाकला कुठलेही धाव नाही रन नाही आणि मोरे या ठिकाणी गमावले गेले आणि त्यांची जागा घेण्यासाठी जातोय प्रशांत यांचे रन तेवढं प्रेमीच आहे ते क्रिकेटचे फलंदाज होते गोलंदाज होते। पुन्हा एकदा प्रमोद टू प्रशांत उंच असा हलकासा असा स्लीप मध्ये टाकलेला बॉल सीमा पार बॉल जातोय। संघाची धाव संख्या मात्र 4 ने वाढते जाऊन पोहोचते 5 वरती। पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पुन्हा एकदा प्रमोद टू प्रशांत सुंदर असा सीमा पार ढकलतोय बॉल खेळला आणि बॉल सीमा पार धाडला। संघाची धाव संख्या 6 ने वाढली जाऊन पोहोचली ते 11 वरती। हेच फटके खेळायचे होते दत्ता आणि गणेश साठी। पुन्हा एकदा विनोद टू किरण पहिलाच बॉल रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नात अपील केली परंतु संकेत आणि प्रदीप यांनी ती अपील फेटाळून लावली। सुंदर किरण असा हसा कसा असा कट लागला बॉलला बॅट संपर्क झाला थोडासा बॅटला चाटून गेला बॉल पण कीपर लगेच या ठिकाणी कलेक्ट केला बॉल कुठलाही रन नाही धावा नाही निर्धाव असा हा बॉल।
पुन्हा एकदा विनोद टू किरण उत्तम असा तटवेळ बॉल पाहूया इथे झेल होतोय की नाही. झेल होत नाही पण एक टप्पा सीमापार बॉल जातोय. 4 रन संघाचे. सुंदर असा बॉल हलकासा असा लेग बाईकचा मात्र येतं 1 रन सुरक्षित प्रशांत. आणि जर बॅटला बॉल लागत नाही लेग बायच्या रना घेण्यात किरण यशस्वी ठरतोय. 24 चेंडू मध्ये 65 धावांचं आव्हान तेलुगण संघासाठी. आणि किरण सारखा खेळाडू जर असला तर 117चा टार्गेट पूर्ण केलेला हाच तो किरण राजेवाडी या ठिकाणी. जर किरणच्या बॅटला बॉल लागायला सुरुवात झाली तर मात्र थांबणे अशक्य होते. पुन्हा प्रमोट टू किरण असा हा सामना. मी सांगितलं होतं किरणच्या बॅटला जर बॉल लागायच तर 28 वरती पहिला चेंडूवर प्रमोदच्या घेतलेला समाचार षटकार. सुंदर असा वळवूनचा असं उडलं पाहूया इथे झेल होतो की नाही. परंतु सुंदर असा दिला पुन्हा एकदा प्रमोद टू सुमित. हलकासा असा तटवलेला सुमितने बॉल 1 रन तशी धाव संख्या 6 ने वाढते जाऊन पोहोचते 34. प्रशांतच्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेला हा 3रा षटकार असेल प्रमोद टू प्रशांत. उत्कृष्ट असा बॉल पूर्ण बीट झाला. बॉल खाली राहिला. निर्धाव बॉल गेला. संघाची धाव संख्या मात्र स्थिर होते 3 बाद 34 अशी संघाची धाव संख्या. पुन्हा एकदा प्रमोद टू प्रशांत. ऑफ साइडला बॉल पटवतोय इथं थोडस थोडं बेसावधपणाचा 1 रन 2 रन तर 100% या ठिकाणी झालेच असत्या. परंतु 1 रनावर समाधान. पहिला 6 दुसरा विकेट 1 मिनिट. तिसरा 6 चौथा कुठलाही रन नाही. 5व्याला 1 रन आणि तुम्ही ओव्हर संपवली. 1 चेंडू शिल्लक आहे. आमच्याकडं 1 चेंडू शिल्लक आहे. तो डॉट आहे. डॉट आहे तो. बनवायचे 50-11 चेंडू मध्ये. उद्या समजा जर तुमची टीम नाही गेली तर तुम्ही शेवटच्या वर्षी खेळा म्हटलं आम्ही पुढे म्हणते ना. सुंदर असा या ठिकाणी मात्र 1 रन सुरक्षित क्रीज मध्ये. गरज नसताना विकेट फेकली. हसत हसत विकेट फेकली. विकेट जाते. अजून उत्कृष्ट असा बॉल वाईड बॉल पंचाने वाईड घोषित केला. अवांतर धाव संख्यामध्ये वाढ झाली. 17 चेंडू मध्ये एकूण 50 धावांची गरज तेलंगण संघाला. सुंदर अशी गोलंदाजी मात्र या ठिकाणी सोनवणे संघाचा खेळाडू म्हणजे विनोद तामसे करतोय. सुंदर अशी या ठिकाणी गोलंदाजी करतोय. फलंदाजीसाठी मात्र गणेश अजय. सुंदर असा ऑफसाईडला तटवलेला बॉल सीमा पार जातोय. बॉल अतिशय डिसूळ पण उडवत नेऊन चौकार विनोद तो अजय. सुंदर असा तटवलेला बॉल पावा इथे किती रन होत आहे. पण प्रमोद या ठिकाणी बॉल कलेक्ट करतोय. कुटुंबाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचलेली 43 वरती. मी सांगितलं होतो प्रशांतच्या बॅटला बॉल लागतोय. बॉल सीमापार दाटतोय असा तो प्रशांत. विनोद तो प्रशांत असा झालेला हा सामना.
असा तटवलेला बॉल पाहूया इथं खेळ होतोय की नाही आणि कुठलीही गलत करत नाही कुठली धावा काढून बाद झालेला येतो प्रशांत त्याची जागा घेण्यासाठी जातो रोहित पाहूया रोहित विनोद टू रोहित असा हा सामना ऑफसाईडला कटवलेला बॉल पाहूया इथं किती नंतर एका धावावर समाधान मानायला लागतील मगाशी या ठिकाणी काटे साहेबांनी सांगितलं ओव्हर मध्ये एका ओव्हर मध्ये 2 जर मोठे फटके आले तर धावा सहज बनू शकतात परंतु या ठिकाणी नहीं चलेगा इधर एक्का दुक्का यही चाहिए छक्का और चौका बॉल लेग साइडला बॉल जातोय तर मेन फील्ड होते तोपर्यंत एक रन सुरक्षित क्रीज मध्ये संघाची धाव संख्या 1 ने वाढतोय जाऊन पोहोचते 45 स्कोर आहे प्रदीप पाहूया 5 वैयक्तिक पहिल्या संघाचं 5 षटक घेऊन येतोय तो प्रवीण मारा करेल अजय यांच्यासाठी अजूनही 12 चेंडू 42 धावा उत्कृष्ट असा हा बॉल पूर्ण बीट झाला मॅचच्या पट्ट्यात काय बोलायला नाही मी पहिलंच नेहमी सांगत असतो क्रिकेट असा एक खेळ आहे की इथं पाहिजे प्रॅक्टिस जर सराव असेल तर क्रिकेटचा खेळ हा खेळला जातो अन्यथा झोपेतून उठून हा खेळ खेळला जात नाही पुन्हा एकदा प्रवीण अजय साठी कट केला बॉल परंतु फिल्डरने या ठिकाणी तो बॉल पॅडला अडवून कुठलाही रन नाही आणि इथं मी पहिलं सांगितलं होतं अजयला टच करून कुठलाही बॅटला बॉल लावून चालणार नाही तर छक्के आणि चौकेच मारावं लागतील पण पाहूया अजय आणि अजयचा सगळ्यात मोठा फटका बॅटला बॉल लागला जागेवरच फिरला 1 रन रोहित साठी करून देतोय संघाची धाव संख्या 46 प्रवीणच्या इथं मात्र स्टेडियम मध्ये पाठवला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवलेला हा बॉल रोहित याने वाईट चेंडू अवांतर धाव संख्येमध्ये वाढ 1 चेंडू दर चांगला असा चेंडू खेळला रोहित याने आणि त्यानंतर लगेच वाईट चेंडू प्रवीण लागला पुन्हा एकदा प्रवीण तो सुंदर असा बॉल पूर्ण बीट झाला बॅटच्या पट्ट्यात बॉल आला नाही निर्धाव असा बॉल 7 उत्तर दिले एका दुःखा तर नाहीच पाहिजे चौकार षटकारच पाहिजे पूर्ण आहे गभी पूर्ण त्यात बोला नाही आता मात्र सुंदर असा बॉल ऑफ स्टंप वरून जाणारा बॉलरचं नाव सचिन वाईट चेंडू 33 धावा 6 चेंडू मध्ये सुंदर असा तटवलेला बॉल सीमात मार बॉल जातोय उत्कृष्ट असा बॉल पूर्ण बीट झाला सचिनने चकावला फसवला आणि या ठिकाणी आणि आता मात्र जवळजवळ हा सामना सोनवळे संघाच्या बाजूने झुकल्या गेलेले 1 ते 2 चेंडू शिल्लक गणासाठी गणाला जर एक षटकार मारला पण गेला चौकार लेग व्हायचा 4 उत्कृष्ट बॉल पूर्ण बीट झाला टांब्याचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहायचे गेम सुटतोय सीमा पार गोल जातोय संघाची धाव संख्या 66 धावा
सिम कार्ड 21 धावांनी पराभूत झाला. याचे प्रमोद आणि प्रवीण असे ही सलामीची जोडी या ठिकाणी प्रमोद साठी. एस टू प्रमोद राईट हँड ओव्हर द विकेट 10-20 पावलांचा रनअप घेऊन यश. पहिला चेंडू किती दुर्दैव पहिल्या चेंडूवरती स्लिप मध्ये दुसऱ्या स्लिप मध्ये झेल घेतला, परंतु यश मिळालं ते प्रमोदला भेटलं. पहिल्या चेंडूवरती जोरदार पुन्हा एकदा यश. सुंदर असा चेंडू, कुठलाही या ठिकाणी अवांतर धावसंख्या लेग स्टंपवरून जाणारा पंच प्रदीप करतोय. वाईट घोषित संघाची धावसंख्या या ठिकाणी खातं खोललं जाते. संघ सुंदर असा बॉल पूर्ण पीठ झाला. बॅटच्या पत्त्यात बॉल येत नाही, निर्धाव बॉल जातोय, करतोय, गेम टाकतोय. प्रमोद बीट होतोय, चकतोय. पुन्हा एकदा S2 प्रमोद कोणता होतं की काय झेल. पहिलंच पाहिलं होतं, खेळाडू आमच्या समोरून पळत होता, खाली पाहून पळत होता. लागेल की काय, दुखापत होईल की काय असं प्रमोद. किती सुंदर असा बॉल पूर्ण ऑफ स्टंपच्या बाहेरून जातोय. पंच एखादा चेंडू शिल्लक असेल. प्रमोद साठी सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण, अति सुंदर असे क्षेत्ररक्षण केलं. असा हा सामना सुंदर असं या ठिकाणी जखडून ठेवलेला आहे तो विनोद यांना. सुंदर असा हा बॉल पूर्ण बीट झाला. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. यशने पाहूया इथं खेळ होतो की काय, आणि आता मात्र कुठलीही चुकी केली नाही. पुन्हा तीच ते सुंदर असं अचूक असं की प्रमोदची खेळी आली संपुष्टात. अरे याच्यात कळून दिसत व्ह्यूज आहेत 5. माझ्या आलेले आहेत अजूनही खेळाडू. पहिला चेंडू देऊन येतोय तो उत्कृष्ट असा बॉल, वाईट बॉल. संघाची धावसंख्या खोलला गेली या ठिकाणी खातं. सीमा पार षटकार कॅच सुटतो या ठिकाणी. बक्षीस दिले असते संतोष तुला आम्ही, परंतु तू कॅच सोडलेले, झेल सोडलेले. संघाची धाव सागर सुंदर असा देतोय. सीमा पार जातोय. चौकार. संघाची धाव संख्या 11. सागर तुकिरा. सुंदर असा बॉल पूर्ण बीट झाला, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 11. अरे मारा करल किरण साठी. सुंदर असा तुटलेला बॉल. संघाची धावसंख्या 6 ने वाटते. सीमा पार बॉल जातो. षटकार. संघाची धावसंख्या 9 स्थिती 17 असताना
17 हलकासा असा या ठिकाणी प्लेसमेंट करते. एक रन काय रोखू शकत नाही. संघाची धाव संख्या स्थिर राहते. 1 ने वाढते. पहिलं षटक अजून सांगता होत नाही. चेंडू शिल्लक आहेत सागरचे. किती सुंदर असा बॉल होता परंतु गणेश बीट झाला. अगोदरच आपला 18 महेशला चेंज करण्यात आलेले. अजय इर्नक मारा करेल किरणसाठी. दुसरं षटक. सुंदर असा बॉल लेग साइडला तडवतोय. सीमा पार चेंडू जातोय. संघाची धाव संख्या 4 ने वाढते. आता मात्र भरात आलेले हा अजय सीमा पार षटकार. हीच खेळी करायची होती किरणला याच्या अगोदरच्या मॅचला परंतु तसं होऊ शकलं नाही आणि आता मात्र तसं होते. परंतु फक्त बॅटिंग त्याच्या हातात बॅट दिली जाईल. ग्राउंड मध्ये लावल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण केली पाहिजे त्यांनी. अजय किरणसाठी उत्तम असा तटवलेला बॉल पावा येतो. झेल होतो की काय होतंय. झेल होतोय आणि किरणची खेळी येते संपुष्टात. सायचीला वैयक्तिक 27 धावांची खेळी करून 7 चेंडूमध्ये 27 धावा आणि किरणची खेळी आली संपुष्टात. त्याची जागी घेण्यासाठी जातो योगेशसाठी. योगेश उर्फ दत्ता. अजय दत्ता. हलकासा असा या ठिकाणी बॅटला थाकतोय. कट होते. 1 रन काही होऊ शकत नाही. निर्धाव बॉल. संघाची धाव संख्या स्थिर राहिलेली 28. वैयक्तिक 27 खेळला किरण. संघाची धाव संख्या 28. प्रेक्षक मंडळीचा या ठिकाणी उत्कृष्ट असं 7 खेळाडू आहेत. संजय असेल, सतीश असेल, ज्ञानेश्वर, त्याच्यानंतर विकास असेल, संतोष असेल, असे बरेचसे खेळाडू आहेत या ठिकाणी. अजय उत्कृष्ट असेल पूर्ण निर्धाव जाते. संघाच्या दुसऱ्या मैत्री वर्सेस तिरुंगल दोन्ही एकच ग्रामपंचायत मधले संघ आहेत. बॉल दिसत नाही जास्त. बॅटला बॉल लागलेला या वेळेला. गणेशचा 1 धाव. संघाची धाव संख्या 29. बरेच घाबरलेला दिसतो या ठिकाणी. पुन्हा एकदा सागर ते दत्ता. उत्कृष्ट असा बॉल पूर्ण बीट झाला. पॅडवर खेळून काढतोय. निर्धाव बॉल जातोय. संघाची धाव संख्या स्थिर होते 29. वाईट चेंडू. अवांतर धाव संख्येत वाढ 30. कान मंत्र देतोय. ऑफसाईड बॉल पावर होतात. 1 रन सुरक्षित. दुसऱ्या टप्प्यात चौकार. संघाची धाव संख्या 4 ने वाढते. जाऊन ती स्थिती 34 होती. सुंदर असा बॉल मारतो. आता मात्र सीमा पार बॉल काढते. षटकार. आता का ते रामदासचं ऐकल्यासारखं वाटतंय. दत्ताने जोश आलेले नंतरच्या त्यानंतरच्या मात्र त्यांनी मारला. शेवटचा चेंडू शिल्लक असा सागर यांचा.
सुंदर असं क्षेत्ररक्षण बावडी केलं. संघाचं हे तिसरे षटक संपले. संघाची धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली. षटकार मारा असं प्रेक्षकांना वाटतं, आपल्या टीमला वाटतं, सुमितला तर त्यापेक्षा जास्त चांगलं वाटतं की गणेश तू प्रत्येक 2 षटकार खेळावा. प्रत्येक षटकार ठेवलेले गणेशने जर षटकार मारला प्रत्येक. सचिन सुंदर असा बॉल पूर्ण बीट झाला. बॅटच्या पिट्यात बॉल आला नाही. वाईड बॉल, लेग स्टंपवरून जाणारा बॉल, डाव्या एसटीवरून जाणारा बॉल. पंच प्रदीपने करतो दोषित. अवांतर धावसंख्यात होते वाढ. पूर्णकोस योगेश. सुंदर असा बॉल लेग बायच्या जातात. 1 रन तर सुरक्षित. दुसरा तिसरा आणि उडवड बाळू गेला चौकार. बाळूच्या हातात बॉल होता. पेसा अध्यक्ष होते आणि पेसा अध्यक्षकडून जोमात करते गोलंदाजी. पुन्हा एकदा सचिन तो गणेश. सुंदर असा बॉल ऑफ स्टंपच्या फार बाहेर जाणारा हा बॉल. संघाच्या अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन दिसते 46 वरती. चौथीवर प्रगतीपथावर असताना सचिन तो गणेश. पूर्ण बीड झाला. कमरेवरती खेळून काढलेला हा बॉल. प्रशांत सुंदर असा बॉलिंगचा असा सीमा पार बोलला होतो. षटकार तर जात नाही, पण चौकार जातो. शुभमचं जे बॉल पकडण्याचे चौकार गेला. संघाची धावसंख्या 4 धावते जाऊन पोचते. कितपर्यंत पोचते? 57 वरती पोचते. कुठलाही रन या ठिकाणी दत्ताने नाकारावी. पुन्हा दत्ताकडे सचिनकडे लागते. संघाची धावसंख्या दत्ता. सुंदर असा बॉल पूर्ण दूर झाला. बॅटच्या टप्प्यात बॉल आला नाही. तर नाही वाईड. संघाची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 57 शेवटचे षटक गेले. संकेत शेवटचे षटक घेऊन येते. गणेश साठी सुंदर असा बॉल पूर्ण बॉल झाला. बॅटच्या टप्प्यात काय बॉल येत नाही. निर्धाव असा हा बॉल. आणि या ठिकाणी मात्र आपल्याला जे पाहिजे होतं ते गणेशने केलं. आपली विकेट नॉकआउट संघासाठी दिली आणि प्रशांत त्याची जागा घेण्यासाठी स्ट्राईकला गेलेला गणेश. 4 ओव्हर खेळा. किती रन केले? 1 रन केला. 4 ओव्हर खेळला. सुंदर असा बॉल झाला. बॅटच्या पटात येत नाही. निर्धाव बॉल. संकेत अत्यंत विकेट झाली. इथे सुंदर बॉल. अति सुंदर वाईट बॉल. संघाची धावसंख्या 1 वाढते. पॉईंट स्थिती 58 वरती ठेवला होता. निर्धारित संघाने तो उशिरा काढला. सुंदर असा या ठिकाणी झेल उडाला होता. कदाचित प्रदीप जर झपावले असते, प्रदीप काहीतरी जर झपावले असते तर झेल झाला असता. संदीप जर झपावले असते तर कॅच झाला असता. असा पकडलेला बॉल सीमा पार बॉल. पुन्हा एकदा एक षटकार. 70 मारला तर 300 रुपयाचे पारितोषिक आहे. सलगच्या जर षटकार मारला तर. आणि या ठिकाणी असा पकडलेला तुषार झेल करतो आणि 300 रुपये असतात या ठिकाणी. आणि या ठिकाणी योगेचे मात्र 300 रुपये वाचले. याचे व्यवस्थापक मंडळ कोणी असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये याचे व्यवस्थापक, प्रमुख व्यवस्थापक कोणतरी या ठिकाणी याचे समितीचे प्रमुख तानाजी वाबळे. सगळ्यांनी
या ठिकाणी तानाजी बाबळे आपली बुलेट घेऊन यायचे इकडे ताबडतोब येते यायचे हिरा म्हणून हे दोनच प्रमुख सुंदर असा बोल गायडिंग डायरिंग करा ग्राउंड मध्ये नका करू आपण पहिल्या चेंडूवरती खणखणी वासाच ठोकलेला षटकार दुसरा चेंडू भाऊसाहेब चुकीची खेळ खेळले भाऊसाहेब गाडीला नाही लागला ब्रेक आणि झाले रन आउट म्हणजे अपघात झाला वाईट चेंडू अवांतर धावसंख्येत वाढ संघाची धावसंख्या 7 एक विकेट गेली भाऊसाहेबांची पुन्हा एकदा दिलीप सर बॉल खाली चेंडू खाली चुकीचं असं मला अशा खेळाडूंचं फार म्हणजे सांगायचा राग येतोय तुम्ही जिंकण्यासाठी खेळा हारण्यासाठी खेळू नका तुम्ही पिच मध्ये येऊन उभा राहताय म्हणल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा किरण पूर्ण बॅटच्या पट्ट्या निर्धाव बॉल जाते संघाची धावसंख्या फिरवते अजूनही काही चेंडू शिल्लक जाऊन पोहोचते ती 8 वरती पहिल्या चेंडू मध्ये षट विकेट तिसऱ्या चेंडू मध्ये 1 चौथ्या चेंडू मध्ये मात्र चुकी होते बॉल हातात होता खेळला नाही पुढं या ठिकाणी दोन्ही विकेट मधला तुम्हाला बोललो संघासाठी खेळा संघासाठी खेळता खेळता आपलेही नाव मोठे होईल ज्या संघासाठी आपण खेळतायत ते संघ आपले आणि नाव पण होतं आपलं मोठं दिलीप साठी इथे थोडी काहीतरी परिवर्तन करतो एकदा दत्ता उत्कृष्ट असं मात्र लेग बायच्या 4 धावा संघाची धावसंख्या कुठे ना कुठे वाढते संघाची धावसंख्या 12 वरती जाऊन पोचते स्ट्रीमिंग करते संध्याकाळी पूर्ण बीट झाला बॅटच्या पट्ट्यात बॉल आला नाही निर्धाव बॉल बॅटला बॉल लागत नाही पूर्ण बीट झाला बॅटच्या पट्ट्यात पुन्हा पुन्हा चटतो फसतो फटके मारण्याच्या नादात बॅटला बॉल लागत नाही आणि 12 साहेबांकडे काही मागू नका एक विनंती बाबांनो तुमच्याकडे पूर्ण बीट झाला बॅटच्या पट्ट्यात बोलायला नाही निर्धाव बॉल जाते बॉलची सुरू होते 12 दुसऱ्या षटक प्रगती पथावर असताना बनवायचे ते 71 आणि असं बॉल सोडून आपल्याला चालणार नाही दिलीप आपल्याला एकही बॉल सोडून चालणार नाही प्रत्येक बॉलला पाहिजे चौकार षटकार एक असा बॉल होतो की नाही झीर होतो विकेट घेतो आणि संदीप भाऊ मात्र आताची विकेट जाते दिलीपची नाही मोगली काळजी करू नकोस दत्ता तेच संदीप असा हा सामना खेळला जाईल आणि उत्कृष्ट असं झेल या ठिकाणी रामाने पकडला राब असते सुंदर असं झेल पकडला कुठली संदीप भाऊ होते बाद खाते 6 दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 चकिया
2 शुभम. 18 चेंडू. काय क्षेत्ररक्षण करतोय जबरदस्त. स्वतःच फिल्ड स्वतःच मारतोय पण काही लागू शकत नाही. 3 स्टंप सलग 4 बॉल झालेला. सुंदर असा हा बॉल ऑफ साईडला तटवलेला बॉल. सीमा पार बॉल जातोय योग्यच्या डोकीवरून सरळ बाउंड्री. किरण 2 शुभम असा हा सामना. मात्र योग्यच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमा पार. बॉलने गोट्याला चकवलं. अरे बॉल उडाला. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. जाऊन दिसते 20 वरती. शुभमच्या बॅटला बॉल लागायला सुरुवात झालेली. बॉलवर आलता इथे किती रन? 2 रन सुरक्षित. गणेश बॉलची वाट पाहत होता कधी बॉल माझ्यापाशी ऐकता येईल आणि मी पकडल आणि तसंच झालं. बॉल योगेशने मात्र क्षेत्ररक्षण केलेलं आहे साहेब. योगेशने क्षेत्ररक्षण केले. उंचीचा फायदा योगेशच्या साहेब बनवलेला बॉल लावला. अजय उत्कृष्ट असा बॉल. अवांतर धाव संख्येत वाढ 4. बॉल वाढला. या बॉल मध्ये मात्र 5 धावा. संघाची धाव संख्या 2 28 वरती. साहेब हा तुमचा योगेश. पाहिलं ना साहेब? साहेब हा तुमचा योगेश. बॉल भाऊ साहेब म्हणतात हा घाबरून पळत होता. 31 वरती 12. डोक्याने हात रिकाडा गेली. शाबास. $2,000 काय असतील ते घेऊन येतात आणि ₹50 पारितोषिक आले. समीर दुसरी कॅच पकड. सुंदर असा बॉल पूर्ण बीट झाला. त्याच्या टप्प्यात गेलेला नाही. निर्धाव बॉल. रुपयाचे पारितोषिक ख्यामा सरांनी दिलेले या ठिकाणी. उत्कृष्ट असा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा पंच प्रदीप सर या देखील अवांतर घोषित. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. तुषार मिस फिल्ड झाले रामदास कडून. किरण सुंदर सुंदर असा हा षटकार. बॉलाकडेच पात्र राहिला शुभम कारण बॉल पण तसंच भेटला होता. रुपयाचं पारितोषिक तुषारसाठी. 6 चेंडू 20 धावा. ₹1,000 पारितोषिक. पाच चेंडू 14 धावा. 2 चेंडू खेळलाय. 3 चेंडू खेळलाय. 13 धावा केले. उत्कृष्ट असा बॉल पूर्ण बोलांना निर्धाव बॉल जातो. संघाची धावसंख्या स्थिर राहते. अरे वा बॅटिंग
आहे तुषार बॅटिंग. तुषार बॅटिंग तीन आहे. चेंडूमध्ये 8 धावांची गरज. तुषार बॅटिंग आहे तुषार. तुषारने आणला ते सलगचे मारले. चेंडूमध्ये 8 धावांची गरज. बॅटिंग करा बाळा. तुषार मात्र भरात आलेले. बॅटिंग करतोय चरप्स भेटते गणेश तुषार. बरोबर बरोबर आहे तुषार. बरोबर आहे. बरोबर आहे छान. बरोबर आहे ना. आता मात्र आम्हाला विषय सांगतात तिथे. आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 3 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. तळ्यात अरे वा रे. बरोबर आहे. बॉल जातोय तयार. 2 चेंडूत 1 धाव. अरे वा शाबास. आणि शाबास शाबास शाबास. साहेबांचा खेळाडूचा थ्रो होता. एक गोष्ट डोक्यावरून थ्रो टाकला. सुंदर असे बॅटिंग केली. किती भारत बॅटिंग केली. 1 नंबरची बॅटिंग केली. किती सुंदर बॅटिंग केली. एक चेंडू शिल्लक पण ठेवला आणि तुषारला सांगितलं होतं त्या साहेबांनी दोघे मॅच विन करून द्या. 1000 रुपयाचं पारितोषिक आणि माझ्या सम्राला इथं आलं 50 रुपयाचं पारितोषिक. सुंदर असं झेल पकडला होता सम्राने. तुषारने माझी सांगितलं होतं जो सैन होतो तो टीम सोनाळ्याबरोबर फायनल खेळेल. शेवटची फायनल कोण मारल त्यानंतर आपण सुरुवात करू. तसं क्रिकेटमध्ये शतरक्षण चार्जिंग नाही टिकत. युट्यूबला आहे का. हा चेंडू देखील त्याच दिशेने खेळून काढला. विकेट मध्ये क्षेत्ररक्षक असेल तिथे. चेंडू समाचार घेता आलेला नाहीये. तिथे एकच धाव बोलून पूर्ण आहे. एका सिंगल धावेने संघाची धावसंख्या 6 या अंकावरती जाऊन पोहोचतीये. पहिले षटक या चेंडूवरती बिग चेंडू जाते सीमा. या ठिकाणी देखील ऑफसाईडच्या दिशेने चेंडू कव्हर मध्ये घेऊन काढले. प्रयत्न करत नाहीये. चेंडू जाते सीधा सीमारेषा बाहेर. चौकार. इथे षटक देखील संपतंय. कंप्लीट होत आहे. संघाचा स्वतः कर्णधार या चेंडूवरती मोठा प्रहार आहे. चेंडू सीधा सीमारेषावर. हो भाई वा. संदीप मी म्हणेल कौतुक असेल संदीप यांचं. कारण एक मोठा फटका घेऊन शेतकऱ्यांना नक्कीच धावसंख्या पुढे सरकेल. नक्कीच पहिला तर आला. दुसरा येणार का. या चेंडूवरती फटका बसला. क्षेत्ररक्षक असणार आहे तिथे. पायचा खेळ होणार की नाही तिथे. खेळ निसटलाय. चुका होताना दिसताय क्षेत्ररक्षकाकडून. जेव्हा आपण सामन्यांमध्ये खेळसाचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा द्विगुणित होतो. आत्मविश्वास वाढतो त्या खेळाडूचा आणि गोलंदाज देखील तिथे कचून जातो की मी चेंडू टाकायचे तरी कसे. इथे बॅटची कडा तिथे फलंदाज होतोय. बाद टॉप एज लागली होती. फलंदाजाला गेलाय बाद. बॅक टू दी पॅव्हिलियन मध्ये कोण जातोय. वापसी होती संदीप चौधरी यांची. मी कौतुक करेन विनोद डामसे यांचं. कारण सुरेख गोलंदाजी केलेली आहे त्यांनी. पाहायचे आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषारच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. यापूर्वी झालेल्या सामन्यात तुषार यानं एक सुरेख कामगिरी केली. आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि तोच तुषार आता आपल्या संघ चुकी होताना दिसते. पंचदंडित करतायत. चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव आहे. नक्कीच अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या
पुढे जाऊन पोहोचेल. ते फलंदाजी करत होता. त्या दोन फलंदाजांनी यापूर्वीचा सामना जिंकून दिला होता, परंतु इथे तुषार बाद होताना दिसतोय आणि शुभम आता आपल्या संघासाठी प्रयत्न करण्यासाठी आतमध्ये गेलेला आहे. परंतु तिकडे विनोद आमचे प्रयत्न करताना दिसतोय, कुठेतरी धावा कमी झाल्या पाहिजेत. या चेंडूवरती ऑफसाईड पोझिशन आहे, पण चेंडू सीधा बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो आहे. चौकार. या चेंडूवरती देखील तिथे फटका बसलेला होता, पण क्षेत्ररक्षक असेल तिथे चेंडू फील्ड केला जाईल आणि फेकी देखील तितकीच सुरू आहे. त्यानंतर एकच धाव कंप्लीट होते. या सिंगलच्या मदतीने नक्कीच धाव फलक पुढे सरकेल. 30 धावा. दोन षटक कंप्लीट होत आहे तिथे. न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रवीण आता प्रवीण किती धावा खर्च करणार, तर दोन मातंबर निगडाळी संघाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. शुभम आणि दिलीप स्ट्राईक साठी खेळतोय तर शुभम, नॉन स्ट्राईक साठी असेल दिलीप. तर गोलंदाजी मार्क वरती आहे प्रमोद बोराडे. पहिला चेंडू येता इथे खराब चेंडू आहे. ते एक तर अवंतरगाव संकेत भर. इथे फुलटॉस होता त्याचा भरपूर समाचार घ्यायचा होता, परंतु स्ट्रेट ड्राईव्हला एक क्षेत्ररक्षक होता विनोद डामसे सारखा, त्याने चेंडू फील्ड केला आणि तिथे आपल्या संघासाठी नक्कीच मी म्हणेल एकच धाव सिंगलच्या मदतीने नक्कीच. इथे देखील फुलटा चेंडू होता, मिड ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढला होता. तिथे क्षेत्ररक्षक येऊन थोडीशी गडबड होताना दिसते. चेंडू जातो सीधा सीमारेषा बाहेर. चौकार. 4 धावा. षटकार त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून पाहायला भेटलेला नाहीये. पाहायचं दिलीप इथे प्रयत्न करणार का, कारण संघाच्या दिलीप कडून जास्त अपेक्षा असतील. दिलीपने मोठे फटके मारून संघाचं एक मोठं टार्गेट सेट केलं पाहिजे. दिशेने तिथे क्षेत्ररक्षक असेल विनोद डामसे सारखा मातंबर क्षेत्ररक्षक आहे. पैकी देखील तितकी सुरेख होती, परंतु तिथे थोडस मिसफील्ड होताना दिसत आहे आणि नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये गडबड होताना दिसते सोनावडी संघाच्या या खेळाडूंकडून. सोनावडी संघाकडून तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रमोद बोराडे ते षटक हाताळतोय आणि आतापर्यंत काही धावा खर्च केलेल्या आहेत त्यांनी. आईचे पुढील चेंडू त्यावरती काय कामगिरी होणार. इथे मनकट विकेटचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न तिथे गोलंदाजाचा फसला आहे. प्रमोद याचा येते आणि ते फलंदाजांना देखील सांगितलं जातं की तुम्हाला वॉर्निंग असेल. यावेळेस देखील एक उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेरून चेंडू आहे, खराब चेंडू आहे, अतिरिक्त धाव येते. इथे फटका फसलाय, तिथे क्षेत्ररक्षक असणार आहे. अनेक अचूक पद्धतीने झेल टिपला गेला विनोद डामसे याच्या माध्यमातून आणि फलंदाज होतोय बाद शुभम मोरमारे. बॅक टू दी पॅव्हिलियन शुभम मोरमारे. आणि यानंतर जो फलंदाज आतमध्ये जातोय ना प्रवीण असवले, नक्कीच या फलंदाजाकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याची क्षमता आहे. स्ट्रेट ड्राईव्ह मारू शकतो, मिड विकेट मध्ये मारू शकतो, टर्बाईनच्या रोटाबरोबर मारू शकतो, फाईन लेग मध्ये मारू शकतो. संघ विजयी करायचा असेल तर पाहिजे प्रवीणची कामगिरी काय होणार मैदानाच्या आतमध्ये. फटका फसला, चेंडू हवेत आहे, पाहिजे तिथे झेल होणार की नाही. आणि विनोद डामसे सारखा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर असेल ना
नाही आणि तिथे अचूक पद्धतीने झेल टिपून 5 नंबर फलंदाजाला माघारी करताना प्रवीण असवले. क्षमता होती त्या खेळाडूमध्ये, परंतु नशिबाचा खेळ आहे इथे. फलंदाज होतो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सचिन कुराडे. हा फलंदाज देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे. पाहायचं या फलंदाजाकडून आपल्या संघासाठी किती कामगिरी होणार. त्या फलकावरती लागले गेलेले आहेत. अजून एक तिसरं षटक मार्गस्थ आहे प्रमोद बोराडे याचं. सचिन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. हो इथे सुरेख चेंडू आहे. षटक देखील इथे कम्प्लीट होताना दिसत आहे प्रमोद बोराडे याचं. नक्कीच चांगलं षटक आता मी म्हणेल या ठिकाणी प्रमोद बोराडे यांनी. चाळीस या अंकावरती आहे. पाहायचे आतापर्यंत 40 धावा तर जमवले गेलेल्या आहेत. चौथा गोलंदाज कोण असेल तर स्वतः संघाचा कर्णधार विनोद डामसे, ज्या खेळाडूकडे गोलंदाजीचा एक मोठा अनुभव आहे आणि तोच विनोद डामसे आता गोलंदाजी मार्गावरती तयार असेल तर स्ट्राईक साठी खेळतोय दिलीप, नॉन स्ट्राईक साठी असेल. वा भाई वा, मोठा फटका आहे इथे षटकार. 6 धावा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये टिकून आहे, कारण आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन तो संघासाठी प्रयत्न करताना दिसतो आहे. इथे देखील चेंडू तसा आला ना समोरच्या स्लॉट मध्ये, भाई तसाच पाठवला उलट्या प्लॉट मध्ये. तिसरा येणार का? दिलीप मोठे फटके मारण्यात हा माहीर असलेला फलंदाज आणि त्याच्या आतमध्ये सलामीसाठी. इथे तिसरा येणार का याकडे लक्ष होतं, परंतु तिथे फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीधा सीमारेषा पार. चौकार छप्पन घेऊन काढला होता दिलीप यानं, परंतु आता त्याला माघारी परतावं लागतंय. त्याची जागा कोण भरून काढणार? न्यू बॅटर समीर. संघ या सामन्यामध्ये पराभूत होईल त्या घ्यावा लागेल. जो संघ या सामन्यामध्ये विजयी होईल त्याला मात्र या सामन्यामध्ये स्थान टिकवून ठेवण्याचं एक भाग्य लाभेल आणि पुढचा सामना देखील खेळण्याची संधी भेटेल. जिथे फटका बसलाय चेंडू हवे तर पाहिजे तिथे झेल होणार की नाही हे नाही का? अचूक पद्धतीने झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होता तिथे. मिडआउट मध्ये चेंडू खेळून काढला होता, फटका बसला होता, क्षेत्ररक्षक होता तिथे आणि झेल अचूक पद्धतीने टिपला. फलंदाजाला व्हावं लागतंय पाठ. बॅक टू दी पॅव्हिलियन. न्यू बॅटर न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय साई. पाहायचं आता साई मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी तर पाठवलाय, कारण आपल्या संघाला अधिक धावांची आवश्यकता असेल. आपल्याला एक मोठं टार्गेट इथे सेट करायचं आहे, आपल्याला सामना जिंकायचा आहे. ही जबाबदारी त्याच्या खांद्यावरती देऊन त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. वा भाई वा, मोठा फटका आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक असणार आहे. एकच धाव तिथे पडून पूर्ण होते एकाच सिंगलच्या मदतीने. कंप्लीट होतात 4 षटक कंप्लीट होतात आणि निगडाळी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचती ती 57. आतमध्ये आहे. पाहायचं आहे साई साहू काय कामगिरी करेल आपल्या संघासाठी. इथे मात्र साई साहूला चटवण्यात यश आलेलं आहे. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. सचिन दुसरा चेंडू देखील निर्धाव येताना दिसतोय. क्रिकेटचं पतन
परतावं लागतंय. न्यू बॅटर न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय संकेत. सेट करावं लागणार आहे. आपला संघ जर विजयाच्या दिशेने घेऊन जायचा असेल ना तर आपल्याला मोठ्या धावसंख्येचा डोंगर उभा करावा लागणार आहे आणि संघासाठी हे प्रयत्न करावेच लागणार आहेत. पाहिजे इथे संकेत अशा प्रकारे कामगिरी करेल. उलटा असता बॉसपर्यंत तिथे फटका बसला आहे. क्षेत्ररक्षक असणार आहे तिथे दोनची मिसफील्ड होताना दिसतंय. चेंडू हातामधून सटकलाय. त्यानंतर एकच सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने नक्कीच धावगड पुढे सरकेल. 58 धावा. फुलटॉस और इथे फुलटॉस का बॉस. वा भाई वा. सचिन कुराडे संघासाठी प्रयत्न करताना दिसतोय. षटकार खेळून काढले आपल्या संघासाठी. कारण सचिन याला माहिती आहे आपल्या संघासाठी एक मोठं टार्गेट आपल्याला उभं करायचं आहे. इथे देखील एक सेकंड फुल टॉस होता परंतु त्याचा पुरेसा समाचार घेता आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक असेल तिथे. एक धाव पडून पूर्ण होताना दिसते. दुसऱ्या धावीचा देखील कॉल पण तो मिस कॉल मध्ये बदलला. त्या खेळाडूने आपली जागा सोडली नाही. सचिन याने क्रीज कंप्लीट केलं होतं परंतु पाहिजे इथे पंचांचा डिसिजन असेल कोणता खेळाडू आउट आहे. सचिन वरती षटकार खेळून काढला होता. दुसऱ्या चेंडूवरती देखील निश्चितच मोठा फटका आला असता परंतु सचिन याचे प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि तिथे तो चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. तिथून टेकी देखील वा बाई वा. आल्या आल्या आक्रमक मैदानाच्या आतमध्ये परंतु फटका बसला होता. तिथे क्षेत्ररक्षक होता मिड ऑफच्या दिशेने आणि फलंदाज होतोय बाद. नक्की 64 धावा. संघाने कंप्लीट केले आणि 66 धावांचं आव्हान असेल. पराभूत जर झाला तर या स्पर्धेचा निरोप द्यावा लागेल. दोन्ही संघांना प्रयत्न करावे लागणार आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मातंबर संघ एकमेकांच्या विरोधात लढताना दिसत आहेत. आवश्यकता असेल या धावा जर आपण कंप्लीट केल्या तर या स्पर्धेमध्ये आपल्याला आपलं स्थान टिकवून ठेवता येणार आहे. चला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे सोनवणे संघाकडून. आईच्या फलंदाजीसाठी कोण जाणार कोण आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेणार. कारण इथे आपल्या गावासाठी आपल्याला खेळायचंय. आपल्या नावासाठी नव्हे तर आपल्या गावासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. आपल्या गावाचं नाव आपल्याला मोठं करावं लागणार आहे. आतमध्ये जात आहेत डामसे प्रमोद. पाहायचे या दोन खेळाडूंमध्ये स्ट्राईक साठी कोण खेळणार नॉन स्ट्राईक साठी कोण खेळणार. तर गोलंदाजी मार्गवरती निघणारी संघाचा एक स्टार गोलंदाज आहे सागर मोरमारे सारखा. चाणक्य गोलंदाज आहे. पाहायचं आपल्या गोलंदाजीमधून तो धावा रोखणार किती. त्याच्या दिशेने आपल्याला जर घेऊन जायचं असेल ना तर इथे आपल्याला धावा या रोखाव्याच लागणार आहेत. अन्यथा आपला संघ पराभूत होईल. प्रमोद स्ट्राईक साठी खेळतोय तो प्रमोद. नॉन स्ट्राईक साठी खेळणार आहे विनोद डांसे आणि गोलंदाजी मार्क वरती आहे सागर मोरमारे. दोन संघांमध्ये चाललेली ही आटातटीची लढत आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मोठा प्रहार. पाहिजे चेंडू सीधा सीमा रेषेपार. षटकार 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये गेला आक्रमकता. आपल्या संघासाठी धावा रोखाव्या लागतील कारण आव्हान हे छोटं मोठं असतं.
या चेंडूवरती देखील एक मोठा फटका आहे. तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नसेल, चेंडू जातोय सीधा सीमा रेषा पार. दी बॉल आउट ऑफ द बाउंड्री लाइन पार. और ये रन मिलेंगे 4 चौका. इथे कुठेतरी कोणाचा खराब चेंडू आहे. बिनहर चेंडू ची संधी उपलब्ध करून दिली आहे गोलंदाजानं फलंदाजाला. प्रभू द्याला या चेंडूवरती मोठा फटका आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. जातोय सीधा सीमा रेषा पार. चौका 4 धावा. इथे देखील मोठा फटका आहे. बिग 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 षटकार 6 धावा. गोलंदाजानं जो संघाचा निंगावी संघाचा स्ट्रायकर गोलंदाज होताना सागर मोरमारे आतापर्यंत 21 धावा खर्च केलेल्या आहेत. फलंदाज वातंबर आहे. या चेंडूवरती देखील मोठा फटका आहे. पालतोय चेंडू किती दूर जाणार आणि हा एक येतो लांब 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 षटकार. लढत आहे कोण फलाट्य बाग एकमेकांसमोर लढताना दिसत आहेत. दोन्ही संघ प्रयत्न करतायत कारण इथं प्रयत्न हे आपल्या संघासाठीच करावे लागणार आहेत. आपल्या गावाच्या नावासाठी करावे लागणार आहेत. नवीन गोलंदाज दुसरा गोलंदाज संकेतच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे कारण विनोबा काय फलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये चाललेलं आहे. सलगता तिसरा येणार का तिथे प्रयत्न होते परंतु थोडस मिसफील होताना दिसतंय आणि तिथे चेंडू धाव धरून दिशेने सीधा सीमारेच्या बाहेर. चौका 4 धावा. इथे देखील फुलटॉस होता. फुलटॉसचा घरपोच समाचार घेतला. चेंडूला पाठवलं सीधा सीमारेच्या बाहेर. चौका षटकार 6 धावा. हो इथे सुरेख चेंडू आहे आणि विनोद तामसे सारखा एक बलाढ्य वाघ मैदानाच्या आतमधून पवेलियन मध्ये माघारी बाळगतोय. नक्कीच चांगले खेळाडू वृत्ती या खेळाडूमध्ये आहे. मोठमोठे पट्टे या खेळाडूमध्ये होती आणि त्या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये ते सिद्ध करून दाखवलं. नक्कीच विनोद तामसेसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. सोनवळे संघाकडून करणार असेल तर तो दिलीप असेल अशा प्रकारे कामगिरी करेल. षटकार येणार का या चेंडूवरती हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक असेल तिथे चेंडू फील्ड केला जाईल. एक सिंगल येते. एका सिंगलने संघाचं धावफलक पुढे सरकेल. 57 धावा म्हणजे नाही 9 धावांची आवश्यकता. तिथे मोठा फटका मारायचा होता. मोठा फटक्यासाठी प्रयत्न केला होता परंतु तिथे प्रयत्न थोडासा बसला आणि धाव चेंडूची सांगता होताना दिसते. आता कुठेतरी गोलंदाज किंवा मोकळा श्वास घेताना दिसत आहेत आपल्याला. इथे देखील चेंडू फील्ड केला जाणार का समीर सारखा क्षेत्ररक्षक असेल तिथे आणि इथे देखील एक सिंगलच येते. बाहेरची आलीच पाहिजे. अशीच झालती मॅच एक वर फटका बसला पाहिजे तिथे जेल होणार का आणि घातक पद्धतीने जेल टिपलाय. फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतंय. दोन्ही संघ मातंबर संघात बलाढ्य संघ 2 वाघ एकमेकांसमोर भिडताना दिसत आहेत. दोन्ही संघ प्रयत्न करताना दिसत आहेत. कोणी हार मानायला तयार नाहीये. दोन्ही संघांकडून तितकेच चांगले प्रयत्न आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी करताना दिसत आहेत.
जिंकली. सागर तुम्ही काय करा आमचा शुभ म्हणते बोलत सुटलं त्याला अरे तो व्हिडिओ काढतो साईडला उभा राहा तुकडे झालाय तिकडे काय कॉमेंट्री बॉक्सच्या मागे जाऊन वाळक्या हे वाळक्या बाहेर मागे झाले तुम्ही समोरून बाजूला जा बाजूला घेऊन समोरून बाजूला जा हे प्रदीप बाहेर जा जरा जाती का बाहेर जाऊन काय करायचं चालू झालेले तुम्ही त्यांच्याशी बोला ते व्यवस्थापन मंडळी व्यवस्थापन यश राइट हैंड ओवर द विकेट फर्स्ट बॉल टू यश माराकडे विनोद साठी पहिला चेंडू ब्लॉक टाकला बॉल रिव्हर कर टाकलेला बॉल मधली यष्टी उघडून काढली रिव्हर्सिप खेळण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी मात्र खेळाडू बाद यष्टी उघडून काढली यॉर्कर बॉल टाकला काय ब्लॉकचा बॉल गेम टाकली होती काय चेंडू टाकला होता ब्लॉकचा चेंडू यॉर्कर चेंडू पहिल्या चेंडू मध्ये मात्र बाद करण्यात यश मिळालं रिव्हर्सिप मारण्याच्या प्रयत्नात मात्र विकेट फेकली पुन्हा दुसरा चेंडू घेऊन येतोय यश सचिन साठी तो खेळाडू पुढे लक्ष देऊ खेळाडू पुढे लक्ष देतो उत्कृष्टाचा बॉल पूर्ण पीठ झाला बॅटच्या पट्ट्यात बॉलाला नाही निर्धाव बॉल ते छोटं लेकरू इकडे घेऊन या इथं माझ्या पाशी आला त्या लेकराला इकडे हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी यश तयार उत्कृष्ट बॉल पूर्ण झाला बॅटच्या पट्ट्यात बॉलाला नाही निर्धाव असा बॉल पाहूया काय होतंय अंपायर का अपील केलेले कुठलाही या ठिकाणी अपील पंचांनी फेटाळले सागर आणि नितीन हॅलो 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 संघासाठी किती धावांचं डोंगर रस्ते कुठलीही धाव नाही आतापर्यंत कुठलीही धाव नाही सुंदर असा उंच असं पटवलेला बॉल पावते किती वेळ होत आहेत सीमा पार बॉल जातोय षटकार सचिनच्या बॅटच्या पद्धतीने निघालेला हा षटकार पुन्हा एकदा हलकासा असा पटवलेला बॉल सुंदर असे क्षेत्ररक्षण संघाची धाव संख्या मात्र एकने वाढले 7 वर जाऊन पोहोचते झाली यॉर्कर बॉल होता उत्कृष्ट बॉल पूर्ण वेग झाला बॅटच्या पट्ट्यात आला नाही बॉल आणि या ठिकाणी पहिलं ओव्हरचं सांगता झाली पहिलं ओव्हर संपला पहिलं षटक संपल्या की नंतर संघाची धावांची संख्या 1-7 डीजे गाडीवर जायचं किती गाडीवर जाते बाद झालेले न्यू बॅट्समॅन जातोय प्रवीण आकाश जातोय धडाकेबाज पहिल्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी खेळी घेतली पुन्हा एकदा विनाश आकाशसाठी फुल टॉस बॉल लेग स्ट्राईक पटवलेला बॉल सीमा पार बॉल जातोय 4 रन मोतीराम वाबळे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे मुळात खेळाडू घेऊन एक साईडला जाऊ नका विलास
उत्कृष्ट साईडला तटवला बॉल पवे किती रन होत आहेत 4. संघाची धाव संख्या उत्कृष्ट असा हा बॉल हलकासा असा बॅटच्या पट्ट्यातून लहान धरसोड पळ सोड असं चाललेलं या याच्यात मात्र पुन्हा एकदा विलास उत्कृष्ट तटवले बॉल पळे किती रन होत आहेत सीमा पार तळ्यात बॉल जातोय षटकामा 1 सेकंद उत्कृष्ट असा बॉल लेग साईडला जाणारा बॉल पंचाने वाईट घोषित केला अवंतर धाव संख्येत मध्ये वाढ संघाची धाव संख्या 1 ने वाढते जाऊन पोचते ती 23 वरती प्रमोद हलकासा असं तटवले बॉल पवेट क्षेत्ररक्षण होते का आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण केले स्वतःच्या सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं या ठिकाणी दुसऱ्या ओव्हरची समाप्ती होते संघाची धाव संख्या 24 वर जाऊन पोहोचते असं संघाचं धाव फलक स्कोरर आहेत रोहित तिसरा अंपायर आहेत रामदास लोकरे पंचांचं काम नितीन आणि सागर पाटोळे प्रशिक्षक मंडळाची या ठिकाणी दिवस मावळतीला पुन्हा एकदा तयार बॉल चला दुसरा वरती मारलेला हा खणखणीत आणि दणदणीत असा सीमा पार जाणारा षटकार S2 प्रमोद काही ओव्हर बॉल टाकतोय कसं खतरनाक अशी बॉलिंग करतोय काय ब्लॉकचा बॉल होता मधली यश मारा कराल तो घे बॉल ए नको पडन इथं विलास सुंदर असा झेल पकडतोय बाद होतोय तो ओमकार त्याची जागा घेण्यासाठी जातोय कोण उद्धव अजब तुझे सरकार आता उद्धव जातोय सुंदर असा लेग साईडला तटवतोय बॉल पावा येतोय क्षेत्ररक्षण बॉलवर येतोय सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि विकेट जाते उत्कृष्ट असा बॉल हलकासा असा या ठिकाणी हे केलेलं आहे कट केलेलं आहे काय होते 1 रन सुरक्षित क्रीज मध्ये विजयला थ्रो जरा अंधधुंद असा उत्कृष्ट तटवलेला बॉल सीमा पार पडतोय षटकार विजय 2 Full toss again, Pawet सीमा पार बॉल जातोय नो बॉल प्रीत संघ प्रीत आणि प्रीत हुकला चकला फसला निर्धाव बॉल पवेट गेलो होतो की काय आणि सुंदर असं झेल तिथला बाद झाला किती दुर्दैव याचा आता कोण जातोय पाहूया आकाश का आकाश विजय तू आकाश असा हसा उत्कृष्ट असा बॉल हलकासा असा खेळून काढलेला पॅडवर बॉल निर्धाव बॉल संघाची धाव संख्या स्थिरावलेली 54 चौथं षटक प्रगतीपथावर असताना 54
उत्कृष्ट मारलेला बॉल पाहायचा झेल होतोय की काय झेल मात्र ड्रॉप झाला सुंदर असं झेल होता ड्रॉप झाला एकने वाटते जाऊन पोचते ती 55 वरती शेवटचं षटक हाणामारीचं षटक स्कोर वाढवण्याचं षटक सुंदर असा या ठिकाणी कट करा दुसऱ्या स्लिप मध्ये बॉल या ठिकाणी तो त्याला बॉल होता ना अक्षय आकाश मारा करत तो अक्षय आकाश एकटाच गेम होते सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी संघाची धाव संख्या 1 ने वाढते सुंदर असं आकाश प्रवीण साठी रन आहे ओके ओके सुंदर अति सुंदर असं झेल या ठिकाणी टिपण्यात यशस्वी करतोय लवकर या लवकर आम्हाला अंधार होईल प्रवीण छोटा खेळाडू आहे ते त्यांचे छोटेसे एक लेकरू आहे त्यांना सांभाळून कॅच पकडले थोडा अडथळा त्याची जागा घेण्यासाठी जातो तो प्रवीण पटकन जायचे खेळाडूंनी कारण पुढच्या सामना खेळवायचा आपल्याला या ठिकाणी वाईट चेंडू दिसतोय या ठिकाणी वाईट चेंडू संघाची धाव संख्या 1 ने वाढते जाऊन पोचते ऑफ साईडला पटवतो बॉल सीमा पार बॉल जातो 4 रन विशाल एकटाच ऑफ साईडचा बॉल आणणारा बॉल बॉय म्हणून विशाल एकटाच या ठिकाणी बॉल पकडतो त्या ठिकाणी बॉल अक्षयचा पुढचा बॉल सुंदर असं बॉल कडे येते किती क्षेत्ररक्षण होते की नाही क्षेत्ररक्षण होते 1 धाव सुरक्षित दुसरा धावाला रन आउट 7 विकेट या ठिकाणी गेलेले मला वाटतं शेवटचा चेंडू शिबिर आणि या ठिकाणी निर्धाव बॉल संघाची धाव संख्या 61-62 जिंकण्यासाठी 63 धावांची गरज प्रत्येक चेंडूसाठी 2 धावा म्हणजे 30 चेंडू मध्ये बनवायच्या 62 आणि आता डीजे वाजव अरे रस्ता चप्पल कशी आहे माझी आकाश विलास विलास चेंडू घेऊन येतोय प्रमोद पहिले षटक घेऊन येतोय विलाससाठी प्रमोद जिंकण्यासाठी 62 धावांची गरज 63 धावांची गरज पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन चला जाऊ ग्राउंड मध्ये प्रमोद मारा करा विलासाठी राईट हँड ओव्हर द विकेट 20 पावलांचा रनअप घेऊन उंच असं तटवलेला बॉल पाहूया इथे झेल होतोय की काय होतोय आणि प्रमोद मात्र या ठिकाणी येतोय आणि झेल टिपतोय बाद होतोय तो विलास पहिल्या चेंडू मध्ये विकेट मिळवण्यात यशस्वी होतोय तो प्रमोद यशने असंच केलं प्रमोद चेंडू टाकून बाद केलता त्याची जागा घेण्यासाठी जातोय अक्षय सुंदर असा स्वतःच्या थ्रो मध्ये पकडलेला हा जेल अँड बॉल या मातबर खेळाडूला आलेल्या प्रशिक्षक वर्गांचं पुनश्च एकदा हार्दिक असं अभिनंदन प्रमोद तो अक्षय प्रमोद मारकर अक्षय साठी पाहूया अक्षय उत्कृष्ट असा बॉल पूर्ण मीट झाला बॅटच्या खड्ड्यात निर्धाव बॉल काही लोक
अरे लवडा अहो गेलो म्हणजे गेली बॅच. आणि या ठिकाणी विकेट गेलेले अक्षय यांची सुंदर असं या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन पाहण्यास भेटते. महत्वाची विकेट गेले अक्षय यांची, त्याची जागा घेण्यासाठी जातो तो बॅट्समनचं नाव अक्षय. महत्वाचे 2 मोहरे टिपण्यात यश मिळालं आहे. ते प्रमोद यांना या सामन्यात जो विजय होईल तो बक्षीस पात्रामध्ये दाखल होईल. पहिला संघ दाखल, दुसरा संघ दाखल झालाय काल औटे. आणि पाहूया आज तिसऱ्या दिवसाचा संघ कोण बक्षीस पात्र फेरीत दाखल होतोय. काही क्षणातच, काही वेळातच आपल्याला हा सामना डावखुरा फलंदाज, लिफ्टी फलंदाज अजय हलकासा असा खेळून काढलेला बॉल, पॅडवर खेळून काढलेला बॉल, निर्धाव बॉल. संघाची धाव संख्या 0. कुठलंही धाव नाही, कुठलंही रन नाही. विकेट मात्र 2 महत्वाचे. 72 खेळाडू विलास पाठवण्यात यशस्वी झालेला प्रमोद. आणि तिसऱ्या मध्ये झेल होते, बाद होतोय, अजय बाद होतोय. आणि प्रमोदने मात्र काय बॉलिंग केले, काय बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग केलेली या ठिकाणी प्रमोदने. यशला मात्र क्रिकेट सोडून दिले नाही आतापर्यंत. जो जातो तो 3 विकेट गेलेले, कुठलीही धाव नाही, कुठलीही रन नाही. मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असावा. तिसरं निर्धाव या सामन्यांचं शतक येणार का? 1 चेंडूचं फक्त खेळ बाकी आहे. आणि याच्यात जर हा चेंडू निर्धाव प्रमोदने टाकलं तर 3 दिवसाचा सामन्यातला हा तिसरा निर्धाव आणि 3 विकेट घेणारा खेळाडू प्रमोद ठरेल. परंतु त्यासाठी आपल्याला वाट पाहावं लागेल, वेळ थांबवावा लागेल. काय शॉट आहे, सीमा पार, पाहूया षटकार. निर्धाव बॉल गेलता आणि काय खेळला. योगेशने मारलेला हा खणखणीत, धनधरीत, अप्रतिम असा हा षटकार. संघाची धाव संख्या 3-6. असं गेलेला झेल पाहूया कोण झेल टिपतोय. आणि झेल होतो धरतीला दान. कॅच पकडलेला झेल सुटला, कर्णधार बाद झाला असता. पाहूया योगेश 1 चेंडू खेळला, षटकार खेळला. संघाची धाव संख्या 6. विनोद 2. सुंदर, अति सुंदर असा बॉल पूर्ण डॉट केला. त्याला थोडासा घासून घेतला परंतु लेग साईडला हलकासा असा खेळून काढलेला बॉल. संघाची धाव संख्या 8. रन मात्र 1-1 बॉलने रन रेट वाढतोय, दबाव येतो. अजूनही 55 धावा लागतात. या ठिकाणी धरतीला बाण जातोय, चेंडू सीमा पार. संघाची धाव संख्या 4 ने वाढते. झेल सुटतोय, चुकीचं क्षेत्ररक्षण होतोय. आपल्या भाषेत जर म्हणलं तर गचाळ वंगा असते. अजूनही विनोदचे काही सूचना शिल्लक. पुन्हा एकदा चुकीचा फटका फसला आणि झेल टिकला. या ठिकाणी मात्र बाद झाला. यश
एकही सामना गमावला नव्हता आतापर्यंत. विजय जातोय आणि आता मात्र कम बॅक केलेलं इथं सोनवळे संघाने संघाची पकड मजबूत 18-47 जितकं सोपं तितकंच अवघड. आणि तुम्हाला सांगायचं विसरण होता त्या ग्राउंडवर काही होऊ शकतं. त्यामुळे योगेश सारखा क्लासिक खेळाडू या ठिकाणी ज्या जो एक फटका खेळला इतका क्लासिक खेळला की आंतरराष्ट्रीय लेवलचं या ठिकाणी आठवण करून दिली ते योगेश. प्रमोद तो योगेश असा हा सामना. चला सामना स्टार्ट करा. पूर्ण लूज केला लो केला चकवला फसवला बॅट्समॅनच्या बॅटवर बॉल आला नाही. निर्धाव बॉल प्रमोद. उत्कृष्ट असं त्याला वर्तवलं होतं खेळ होते की काय बॉल खाली येतोय फिल्डर प्रमोद प्रवीण आणि बाद करतोय तो योगेशाला संघाचा हा प्रमोद मारा करेल तो ओमसाठी. सीमापार 4. धावसंख्या 4 ने वरती जाऊन पोचते ती 20 वरती. तिसरं षटक प्रगती. सुंदर असा बॉल पूर्ण पॅडवर खेळून काढलेला हा बॉल. संघाची धावसंख्या मात्र रोखण्यात यशस्वी ठरला सोनवळे संघ. रनिंग टू बिटवीन दोन्ही विकेट मधला असणारा ताळमेळ या ठिकाणी पाहण्यास मिळाला. ती असे असते पुन्हा एकदा प्रमोद विजयसाठी मोठ्या फटक्याची अपेक्षा नाही. निर्धाव बॉल. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेली 21. 5-21 असं समीकरण. हो उकरून काढले आणि या ठिकाणी समाप्ती झालेली 42 धावांची गरज. निलगाळे आणि पेरुमल मध्ये हाच सामना असंच सामना. आणि तुषारने मात्र शेवटच्या नाव 43. प्रवीण मारा करेल रोहनसाठी. प्रवीण मारा करेल तो रोहनसाठी हलकासा नेहमी चाहे देर एक्का दुक्का यही ताये छक्का और चौका चौका षटकार मारलं त्या ठिकाणी. सुंदर असा बॉल पूर्ण पटपट बॉल निर्धाव बॉल. दुसऱ्या बॉलची सांगता होते या ठिकाणी. 4 अजूनही शिल्लक. गणेश वाईट चेंडू अवांतर धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 25 अशी गोलंदाजी करते. उत्कृष्ट असं बॉल पूर्ण दिलेला बॅटच्या टप्प्यात काय बॉल होऊ शकत नाही. सुंदर असा बॉल. संघाची धावसंख्या धावून पोचते ती 25 वरची 37 धावांची गरज.
प्रत्येक चेंडूला पाहिजे षटकार, तरी विजयी नाही, इक्वल होते. प्रत्येक एक चेंडू जरी चुकीचा पडला, सचिन मारा करल रोहनसाठी. आणि आता जो एक सामना या ठिकाणी विजयश्री जवळजवळ नाही सांगतात क्रिकेट मध्ये, नो राईड काही करू शकते. आता मात्र उपचारिताच शिल्लक नंबर 1 ते 5 मध्ये जाण्याच्या वाईट चेंडू. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि विजय श्री जवळजवळ सोनावेच्या बाजूने झुकलेली, म्हणजे पात्रता फेरीमध्ये जुन्नर तालुक्यातला संघ. आणि हे फटके खेळायचे होते गणेशला आधी. अरे बोला ना, मी दाखवतो तुम्हाला, समोर आहे, समोर डायरेक्ट. सुंदर असा बॉल बरोबर झेल होतो की नाही, झेल प्रवीणने पकडला. शेवटचा चेंडू शिल्लक आणि आता चेंडू मध्ये काय करतोय गणेशला आंतरराष्ट्रीय लेवलला जे खेळायला जाणार, तुला आऊट होऊन तुला चान्स दिला आणि तो पण तू गमावला. या ठिकाणी विन झालेला संघ सोनावळे, पराजित झालेला संघ तांबे, दोन्ही संघाचं सावतोबा क्रिकेट क्लब सरसे स्वागत अभिनंदन करतोय. आणि चला आपण आता या ग्राउंडचा ताबा सोडू. उद्या पुन्हा ठीक 11 वाजता या ठिकाणी आपण सर्व प्रेक्षक मंडळी खेळाडूंचं या ठिकाणी उपस्थित राहू. तोपर्यंत मी दीपक चिमटे आपले सगळ्या काय जिंकलं रे. काढायचं होतं गाडी बाहेर, पण म्हणलं आता जाऊ दे, एवढ्या लांबून आलेत गाडी शेवटच्या टोकावर. नाही ते तुम्हाला सांगतो कमिटीचं